जय भीम. मित्रांनो, देशभरात शिक्षणाच्या प्रश्नावर विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा याविषयी चिंता आहे. परंतु या सगळ्या गदारोळात एक मूलभूत प्रश्न विचारला जात नाहीये. तो प्रश्न म्हणजे शिक्षण व्यवस्था म्हणजे नक्की काय? शिक्षण व्यवस्थेच्या या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणूनच आजचा आपला विषय आहे शिक्षण व्यवस्थेतील खरे प्रश्न कोणते. सप्रेम जय भीम. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. हे चॅनल आपलं आहे, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स आपल्या नक्की द्या. तर मित्रांनो, शिक्षण व्यवस्थेतील खरे प्रश्न कोणते याविषयी चर्चा करताना अनेकांच्या मते शिक्षण म्हणजे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ. शिक्षण म्हणजे इमारती, वर्गखोल्या, बाकं, ब्लॅकबोर्ड, प्रयोगशाळा, शिक्षक आणि परीक्षा इतकंच सर्वसामान्य जनतेला माहिती असतं. अर्थातच हे सर्व महत्त्वाचं आहेच, परंतु शाळेत मुलांना बसायला बाकं किती आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत का, शाळेत शिक्षकांची संख्या पुरेशी आहे का, विद्यार्थ्यांकडे शिक्षण घेण्याची आर्थिक क्षमता आहे का, हे प्रश्न देखील दुर्लक्षित करता येणारे नाहीत. खरं पाहता शिक्षण व्यवस्थेचे खरे नियंत्रण अनेकदा शाळेच्या इमारतीत नसतं. ते इमारतीच्या बाहेर ठरवलं जातं. मुलांनी काय शिकावं, काय शिकू नये, कोणाला यशस्वी करायचं आहे, कोणाला अपयशी ठरवायचं आहे, हे ठरवणारे सर्वात महत्त्वाचे दोन घटक म्हणजे अभ्यासक्रम आणि आपली परीक्षा पद्धती. शिक्षण व्यवस्थेचं खरं राजकारण इथेच दडलेलं आहे. त्यामुळे आजचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा आहे की उद्ध्वस्त करणारा आहे, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतत पडत असतो. खरं पाहता 1974 पर्यंत महाराष्ट्रात 11वी म्हणजे मॅट्रिक असा शैक्षणिक पॅटर्न होता. त्या काळात गणित आणि इंग्रजी हे विषय सक्तीचे नव्हते. ज्यांना या विषयाची आवड असेल त्यांनी ते विषय घ्यावेत आणि ज्यांना इतर विषयात प्रावीण्य मिळवायचं असेल त्यांनी ते विषय निवडावेत, अशी व्यवस्था होती. याचा परिणाम असा झाला, हजारो विद्यार्थी मॅट्रिक परीक्षा पास होऊ लागले, पुढे शिक्षण घेऊ लागले. काहींनी मॅट्रिक झाल्यानंतर क्लरिकल सारख्या नोकऱ्या मिळवल्या, कारण त्या काळी मॅट्रिक पास हीच अनेक सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांसाठी पुरेशी पात्रता मानली जात होती. परंतु 1975 ला सरकारने शिक्षणाचा पॅटर्न बदलला. 11वी म्हणजे मॅट्रिक पास ऐवजी 10वी पास म्हणजे मॅट्रिक असा पॅटर्न केला. यात महत्त्वाचं म्हणजे गणित आणि इंग्रजी हे विषय सक्तीचे करण्यात आले. मागील 50 वर्षापासून हीच शैक्षणिक व्यवस्था सुरू आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही या सक्तीला धक्का लावलेला नाही. त्या काळी अभ्यासक्रमाविषयी समाजात फारशी जागृती नसल्यानं या विषयावर गंभीर चर्चा झाली नव्हती. परंतु मागील 5 दशकांचा अनुभव आपल्याला काय सांगतो? इयत्ता 10वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की 90% अधिक विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या विषयात नापास झालेले आपल्याला सापडतात. या नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी पुढील शिक्षण कायमचं सोडून देतात. म्हणजेच एका प्रशासकीय निर्णयाने हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर अक्षरशः हाकलून दिलेलं आहे. म्हणजे इंग्रजी आणि गणित हे विषय सक्तीचे नसते तर यापैकी अनेक विद्यार्थी मॅट्रिक पास झाले असते, त्यांनी पुढील शिक्षण घेतलं असतं किंवा या विद्यार्थ्यांना कुठेतरी चांगला रोजगार देखील मिळाला असता. पण या विद्यार्थ्यांवर नॉन मॅट्रिक किंवा मॅट्रिक नापास असा शिक्का त्यांच्या आयुष्यावर कायमचा बसला. म्हणजेच अभ्यासक्रमातील एका बदलाचे सामाजिक परिणाम किती दूरगामी असू शकतात याचं हे जिथं जागतं उदाहरणच म्हणायला हवं. अभ्यासक्रमात काय आहे इतकंच महत्वाचं नाही, तो कसा मांडला जातो हे सुद्धा महत्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात अफजल खान रयतेच्या राज्यावर चालून आल्याचं एक प्रकरण आपल्याला आहे. त्या प्रकरणात अफजल खानाचे एक काल्पनिक चित्र देखील रेखाटलंय. धिप्पाड शरीर यष्टी, मोठी वाढलेली दाढी आणि टिपिकल मुस्लिम प्रतिमा निर्माण करणारे हे चित्र इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांच्या मनावर कोणता परिणाम करत असेल? समजा यापैकी काही विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे अर्धवट राहिलं
तर बालवयात त्यांच्या मनावर कोरलेली ही प्रतिमा कायम राहते. अशा परिस्थितीत विशिष्ट समाजाच्या द्वेषावर आधारित प्रसाराला ते अधिक सहजपणे बळी पडू शकतात. आज समाजाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणाच्या मुळाशी अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांचे सादरीकरण कितपत योग्य आहे याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे याच प्रकरणात अफजल खानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा उल्लेख फक्त कृष्णाजी भास्कर असा करण्यात आलाय. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी कृष्णा भास्कर कुलकर्णीने रयतेचे राजे छत्रपती शिवरायांवर वार करून त्यांना जखमी केलेलं होतं. मात्र परीक्षेत अफजल खानाचा वकील कोण होता, छत्रपती शिवरायांवर तलवारीचा वार करून त्यांना जखमी करणारा कोण होता, असे प्रश्न कधीच विचारले नाहीत, विचारले जात देखील नाहीत. म्हणजेच अभ्यासक्रम केवळ माहिती देत नाही, तर तो विशिष्ट प्रतिमा, विशिष्ट पूर्वग्रह आणि विशिष्ट राजकीय समज देखील घडवत असतो. म्हणूनच अभ्यासक्रमाचे सादरीकरण हा केवळ शैक्षणिक विषय नाही, तर तो सामाजिक आणि राजकीय विषय देखील आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेतील शिक्षण पूर्णतः स्मरणशक्तीवर आधारित असल्यानं आजची शिक्षण पद्धती ज्ञानाची परीक्षा घेते की स्मरणशक्तीची परीक्षा घेते, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमध्ये आता निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी पाठांतर करायचं, परीक्षेच्या 3 तासात ते कागदावर उतरवायचं आणि गुण मिळवायचे. ज्यांची स्मरणशक्ती चांगली आहे ते पुढे जातात, इतर मात्र मागे पडतात. ज्ञान, समज, विश्लेषण क्षमता, कल्पकता, समस्या सोडवण्याची क्षमता, तर्कशक्ती आणि प्रत्यक्ष कौशल्य यांचं महत्त्व दुय्यम ठरवलं जातंय. एखाद्या विद्यार्थ्याला उत्तर माहिती असेल पण ते परीक्षेच्या वेळेत आठवले नाही तर त्याच्या ज्ञानाला किंमत 0. ही पद्धत ज्ञानाचे मूल्यमापन करते की स्मरणशक्तीचे, हा प्रश्न गंभीर आहे. या गंभीर प्रश्नाला पर्याय म्हणून भारताने आता ओपन बुक परीक्षा हा एक व्यवहार्य पर्याय स्वीकारायला पाहिजे. स्मरणशक्तीवरील परीक्षांचं अवाजवी महत्त्व कमी करण्यासाठी ओपन बुक एक्झाम हा एक प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. याविषयी अनेकांना असं वाटतही असेल की पुस्तक बघून परीक्षा देणं म्हणजे विद्यार्थ्यांना आयते गुण देण्यासारखं आहे. प्रत्यक्षात परिस्थिती याच्या उलट आहे. पुस्तक बघून परीक्षा द्यायची असेल तर विद्यार्थ्यांनी ते पुस्तक गंभीरपणे वाचायला पाहिजे. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कुठं आहेत, कोणत्या प्रकरणात आहेत, त्याचे संदर्भ कोणते आहेत, हे समजल्याशिवाय विद्यार्थ्याला उत्तर शोधणं शक्य होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला, या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातील कोणत्या पानावर आहे हे शोधण्यासाठी पुस्तकाची ओळख असणं अत्यंत आवश्यक आहे. ओपन बुक एक्झाममुळे विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्यही वाढेल. हे वाचन कौशल्य वाढणं गरजेचं आहे, कारण असर अहवालानुसार इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 2चे मातृभाषेतले म्हणजे मराठीतले पुस्तकही नीट वाचता येत नाही. ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी ओपन बुक एक्झाम हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच आजच्या परिस्थितीत संतुलित परीक्षा पद्धतीची गरज आहे. त्यानुसार ओपन बुक परीक्षेसाठी 50% गुण, प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी 25% गुण, स्मरणशक्तीवर आधारित लेखी परीक्षेसाठी 25% गुण अशी गुणांची रचना केल्यास विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचे मूल्यमापन होईल. केवळ पाठांतर करणाऱ्यांनाच नव्हे तर इतर विषय समजून घेणाऱ्या, विचार करणाऱ्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या ओपन बुक एक्झाममुळे न्याय मिळेल. आज शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनं होत आहेत, पण ही आंदोलनं केवळ परीक्षा पुढे ढकलणं, प्रवेश परीक्षेतील गोंधळ दूर करणं किंवा परीक्षा शुल्क वाढीला विरोध करणं एवढ्यापुरती मर्यादित आहेत. खरं पाहता शिक्षण चळवळ एवढ्यावरच थांबता कामा नये. त्यासाठी शिक्षण चळवळीचा एक सक्षम अजेंडा तयार होणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम कोण ठरवतो, कोणाच्या हितासाठी ठरवला जातो, आजची परीक्षा पद्धती कोणाला यशस्वी आणि कोणाला अपयशी ठरवते, विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण कशी घडवली जाते यावर शिक्षणकर्ते, शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थी, पालक, शैक्षणिक चळवळ करणाऱ्यांनी एकत्रितपणे विचार करण्याची गरज आहे.
कारण आपल्याला शिक्षण व्यवस्थेतील इमारती, बाकं, पुस्तकं इतकंच दृश्य स्वरूपात दिसतं, परंतु अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती ही अदृश्य शस्त्र दिसून येत नाहीत. शिक्षण व्यवस्थेतील हीच अदृश्य शस्त्र लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात किंवा उद्ध्वस्त करतात. म्हणूनच सध्याच्या शैक्षणिक आंदोलनाच्या निमित्तानं पालक, विद्यार्थी आणि समाजानं शिक्षण व्यवस्थेच्या या खोल प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यात बदल घडवून आणण्यासाठी संघटित प्रयत्न देखील केले पाहिजेत. असे संघटित प्रयत्न झाले नाही तर स्मरणशक्तीवर आधारित असलेली आपली शैक्षणिक व्यवस्था अजूनही अनेक विद्यार्थ्याचे बळी घेत राहील. त्यासह शिक्षण व्यवस्थेतील सुधारासाठी रस्त्यावर सांडलेले विद्यार्थ्यांचे रक्त, त्यांचा संघर्ष आणि त्यांची स्वप्न केवळ इतिहासाच्या पानावर नोंदवली जातील आणि ही आपली शिक्षण व्यवस्था मात्र तशीच राहील पुढील विद्यार्थ्यांचे बळी घेण्यासाठी. म्हणून शिक्षण व्यवस्थेतील बदल करायचा की नाही, त्यासाठी एकजुटीनं संविधानिक मार्गानं लढा द्यायचा की नाही, हे आपण आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.